दिल्ली ते दरे, काय खोटे काय खरे. या लाईव्ह कार्यक्रमात आपलं स्वागत आणि नमस्कार. मी संदीप चव्हाण. आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर सत्ता नाट्याचा हा प्रयोग कुठे ना कुठेतरी थांबेल असं वाटलं होतं, पण आता 7 ते 8 दिवस उलटले तरी अजूनही या सत्ता नाट्यावर पडदा पडण्याची शक्यता दिसत नाही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सत्ता नाट्याचा प्रयोग जेव्हा सुरू झाला तेव्हापासून लहान भाऊ मोठा भाऊ याच्यातच वादंग निर्माण होतं. आणि याचं उत्तर आपण 2019च्या विधानसभा निवडणुकीत पाहिलं होतं. तेव्हा आपल्याला उत्तर देखील मिळालं. लहान भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण, म्हणजे मुख्यमंत्रीपद कुणाकडे, याच्यावरनं जे काही घडलं त्याच्यातूनच भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष युतीतून एकमेकांपासून वेगळे झाले. मग महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. त्यावेळी 28 नोव्हेंबर 2019 ते 30 जून 2022 पर्यंत ते मुख्यमंत्रीपदी होते. पण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय या रंगमंचावरच भूकंप झाला. या बहुपात्री नाट्य प्रयोगात काही कलाकार मंडळी दुसऱ्या कंपूत गेली, काही कलाकार मंडळी तिसऱ्या कंपूत गेली. असं करता करता शिवसेनेत झालेलं बंड हे भाजपच्या पथ्यावर पडलं आणि मग लहान भाऊ मोठा भाऊ ही भूमिका जी सुरू झाली होती ती तशीच त्याची री ओढली गेली. म्हणजे जे 2014 ते 2019 या काळामध्ये 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, त्यांनी लहान भावाला मोठा भाऊ केलं. म्हणजेच काय, तर शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 समर्थक आमदार होते. त्यामुळं त्यांना लहान भाऊ असून सुद्धा मोठा भाऊ बनवण्यात आलं, म्हणजे मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यात आलं. आणि जे 105 आमदार घेऊन 2019 मध्ये घसघशीत विजय ज्यांनी मिळवला होता ते देवेंद्र फडणवीस मोठा भाऊ असताना देखील लहान भावाच्या भूमिकेत गेले, म्हणजे उपमुख्यमंत्री बनले. आता 30 जून 2022 ते 26 नोव्हेंबर 2024 या 2 वर्षात दोघांनीही आपली भूमिका व्यवस्थित चोख बजावली. मोठा भाऊ असूनही लहान भाऊ बनले देवेंद्र फडणवीस आणि लहान भाऊ असूनही मोठा भाऊ बनले एकनाथ शिंदे. आता त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लागल्या. आता निवडणुका लागल्यानंतर पुन्हा तेच समीकरण समोर आलं, लहान भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण. आपल्याला माहिती आहे की जेव्हा रंगमंचावर एखादी भूमिका एखाद्या कलाकाराला वठवावी लागते त्यावेळी तो त्या भूमिकेतल्या पात्राशी एकनिष्ठ राहतो किंवा ते पात्रच बनून राहत. पण जेव्हा नाटकावर पडदा पडतो तेव्हा त्या कलाकारानं त्या भूमिकेतून बाहेर यायचं असतं आणि वास्तव रूपातलं आपलं मूळ स्वरूप जे मूळ रूप आहे ते धारण करायचं असतं. पण इथेच मात्र हा सत्ता नाट्याचा प्रयोग फसला. आता इथे नेमकं काय झालंय, इथे जे लहान भाऊ आहेत, जे मोठ्या भावाची भूमिका करत होते गेली 2-2.5 वर्ष, ते आता आपल्या मूळ रूपात म्हणजे लहान भावाच्या रूपात यायला तयारच नाहीयेत. आणि जे मोठे भाऊ होते पण लहान भावाची ज्यांनी भूमिका स्वीकारली होती ते आता त्या भूमिकेतून बाहेर पडलेत आणि मोठा भाऊ बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले. पण प्रश्न हाच पडलाय की जो मोठा भाऊ म्हणलाय तो लहान भाऊ व्हायला तयार नाही आणि जो मोठा भाऊ आहे तो आता मोठ्या भावाच्याच भूमिकेत मी राहणार असं म्हणतोय. म्हणजे थोडक्यात काय, या सगळ्या गोंधळामध्ये नाटकाची पहिली घंटा झाली, दुसरी घंटा झाली, वग झाली, गवळण झाली, अगदी नाटक संपत आलं, नाटकावर पडदा पडायची वेळ आली तरी देखील अजूनही हा सत्ता नाट्याचा प्रयोग काही संपता संपेल. आणि त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट शपथविधीचा मुहूर्तच काढला.
5 डिसेंबरला 5 वाजता आझाद मैदानावर नवीन सरकारचा शपथविधी पार पडणार. म्हणजे थोडक्यात झालं असं, शपथविधीचा मुहूर्त ठरला, वेळ ठरली, तारीख ठरली, वराडी वाजंत्री सगळे यायला निघाले, मंडप सजला, पण बोमला नवरदेव कोण हाच प्रश्न वराडी मंडळींना आता पडलाय. कारण मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हेच अजून क्लिअर नाहीये. भाजप एके बाजूनी त्यांचे समर्थक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील असं म्हणत असले तरी अजूनही त्यांचा विधिमंडळाचा गटनेता ठरलेला नाहीये. तो आता उद्या 2 तारखेला ठरणार असं म्हटलं जरी जात असलं तरी अजून त्याबद्दल साशंकता आहे. आता नेमका घटनाक्रम कसा झाला आपण तो समजून घेऊ. दिल्ली ते दरे महाराष्ट्रामध्ये 23 तारखेला विधानसभेचा निकाल लागला. भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आलं. 132 न भूतो न भविष्यती 1980 पासून भाजपची स्थापना झाली. महाराष्ट्रामध्ये भाजपनं 14 जागांवरून थेट 132 जागांवर उडी घेतली. म्हणजे 1980 ते 2024 या जर आता आपण बघितलं 44 वर्षांमध्ये भाजपचे सगळ्यात मोठं यश आहे. त्यानंतर जी शिवसेना स्प्लिट झाली, फॅक्शन झालं, 2 गट पडले आणि जिला शिवसेना चिन्ह आणि पक्ष मिळाला ती शिवसेना एकनाथ शिंदेची, त्यांना 57 जागा मिळाल्या. नंतर राष्ट्रवादीत बंड झालं, राष्ट्रवादीत फूट पडली, तिथे फॅक्शन झालं, 2 गट पडले. राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष अजितदादांना मिळालं, त्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी, त्यांना 41 जागा मिळाल्या. 230 जागा ऑलरेडी महायुतीला मिळाल्या. आता प्रश्न हा पडलाय की निकाल लागला पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचा निकाल काही लागता लागेल. 23 तारखेला निकाल लागल्यानंतर तिकडे अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही घटक पक्षांच्या प्रमुखांना म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं अभिनंदन केलं. त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस नागपूरला गेले. तिथे सरसंघचालक RSSचे मोहन भागवत यांना भेटले आणि संघानं देखील त्यांच्या नावावरच मुख्यमंत्रीपदी शिक्कामोर्तब जणू करूनच टाकलं. त्याच दिवशी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपलाच पाठिंबा दिला, कोणतीही अट न ठेवता. आता 24 तारीख उजाडली. 24 तारखेला त्या ठिकाणी एक बैठक देखील झाली. अर्थात दिल्लीत बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सगळं काही ठरलं, पण गृहमंत्रीपद आम्हाला मिळावं अशी मागणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आली. नंतर 26 तारखेचा जर आपण विचार केला तर 26 तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपला. 14व्या विधानसभेचा कार्यकाळ संपला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून सरकार चालवायला राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना परवानगी दिली. अर्थात 27 तारखेला एकनाथ शिंदेंनी स्वतः पत्रकार परिषद घेतली आपल्या ठाण्यातल्या निवासस्थानी आणि त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं की मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाबाबत तो मला आणि माझ्या शिवसेनेला मान्य असेल. मी यामध्ये कोणताही अडथळा आणि अडसर आणणार नाही असं स्पष्ट सांगितलं. म्हणजे ज्या प्रसार माध्यमांमध्ये कंड्या पिकवल्या जात होत्या की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच गोष्टीवर अडून बसले आहेत आणि त्यांना तेच पद हवंय, ते लहान भावाची भूमिका स्वीकारायला तयार नाहीयेत वगैरे सगळं पण एकनाथ शिंदेने त्याच्यावर पडदा टाकला. पण आता त्या प्रसार माध्यमांनी पिकवलेल्या कंड्या खऱ्या होत्या की काय असा प्रश्न पडला. कारण 27 तारीख गेल्यानंतर 28 तारीख आली. 28 तारखेला देखील दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये बैठक होती. अमित शहा आणि नड्डांसोबत बैठक झाली. त्यावेळी देखील एकनाथ शिंदेंनी त्या ठिकाणी गृहमंत्री पदाची मागणी केली. भले आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री पद देत नसाल तर गृहमंत्री पद आम्हाला द्यायला हवं. कारण की जेव्हा आपण सत्तेत होतो तेव्हा मुख्यमंत्री पद भले आमच्याकडे असलं तरी तुमच्याकडे उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पद होतं. आता जर आमच्याकडे मुख्यमंत्री पद नसेल तर आमच्याकडे ही दोन्ही पद असली पाहिजेत, गृहमंत्री पद आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री. पण त्यानंतर काय झालं, कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची एक मिटिंग होणार होती महाराष्ट्रामध्ये. ती मिटिंग न होताच एकनाथ शिंदेंनी थेट सातारा जिल्ह्यातील आपलं मूळ गाव दरे गाठलं आणि त्या ठिकाणी जाऊन थांबले. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली.
काही नेते मंडळी त्यांना त्यांच्याच पक्षातली भेटायला गेली, पण त्यांची भेट त्यांना होऊ शकली नाही. अगदी 105 अंश सेल्सिअस इतका ताप त्यांना आला असं सांगण्यात आलं. डॉक्टर देखील त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले. आता आज कदाचित एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुंबईत परतण्याची शक्यता आहे. हे सगळं घडत असतानाच 30 तारखेला अचानक चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स वर एक पोस्ट टाकली की महाराष्ट्राच्या नवीन सरकारचा शपथविधी आझाद मैदानावर 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे आणि त्याला दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा उपस्थित असतील. आता तर आणखी एक लेटेस्ट बातमी आली आहे. जवळपास 15,000 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा कोटा देखील ठरलेला आहे. म्हणजे 30 ते 35,000 जर तिथली क्षमता असेल आझाद मैदानाची, तर त्या ठिकाणी 15,000 तर भाजपचीच माणसं असणार आहेत. नुकताच आरएसएसने देखील आज पुनरुच्चार केलेला आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करा, नाहीतर पुढच्या ज्या महापालिका निवडणुका असतील त्यामध्ये फटका बसू शकतो. आता मुळातच भाजपनं त्यानंतर चाचपणी सुरू केली. आपल्याला आठवत असेल, भाजपला धक्का तंत्र देण्याची सवयच आहे. कारण की जो महाराष्ट्रात निकाल लागला त्यामध्ये सर्व समाजांनी जी काही सर्वसमावेशक मतं भाजपच्या पारड्यात टाकली, त्यानुसार मराठा उमेदवार जो निवडून आलेला आहे त्याला मुख्यमंत्रीपदी विराजमान करायचं का, ही देखील चाचपणी सुरू झाली. अर्थात मग मध्ये बऱ्याच नावांचं मोहोळ उठलं. त्यामध्ये मुरलीधर मोहोळ असतील, चंद्रकांत पाटील असतील, विनोद तावडे असतील, हे तिघही मराठा उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची देखील चर्चा झाली. मध्ये तर एक भलतीच टूम आली. रवींद्र चव्हाण जे माजी मंत्री होते, सार्वजनिक बांधकाम मंत्री, त्यांच्या देखील नावाची चर्चा झाली. आता रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितलंय की बाबा, आम्ही 2 दिवस मी कुठेच गेलो नव्हतो, मी दिल्लीतल्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याला भेटलो नाही ना बोललो नाही. मी फक्त माझ्या डोंबिवली मतदारसंघातच सगळ्यांच्या भेटीगाठी घेत होतो. त्यामुळे नेमकं भाजपच्या मनात चाललंय तरी काय, भाजपच्या वरिष्ठांच्या मनात काय आहे? इकडे आरएसएसनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पाहिजेत. भाजपच्या अनेक समर्थक आणि कार्यकर्ते म्हणतात देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत. तिकडे घटक पक्षांचे प्रवक्ते म्हणजे संजय शिरसाट असतील किंवा आणखी कोणी, हे मात्र आणखी वेगवेगळ्या गोष्टी समोर आणतायत की गृहमंत्रीपद जे आहे ते अगदी म्हणजे ताकदवान नेत्याकडे असायला पाहिजे आणि हे जे आहे ते सक्षम नेत्याकडे असायला पाहिजे अर्थमंत्रीपद, असं देखील एक तिकडे संजय शिरसाट यांनी सांगून टाकलं. आता हे सगळं झालं सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत. तिकडे विरोधकांनी आणखी भलताच एक मूड पुढे आणलेला आहे. कारण की चंद्रशेखर बावनकुळे यांनी जो 30 तारखेला जे म्हटलं की 5 तारखेला शपथविधी होणार आहे, हे चंद्रशेखर बावनकुळे कसं काय जाहीर करू शकतात? अजून त्यांच्या पक्षाचा गटनेता ठरलेला नाही. त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला नाही, तर हे राज्यपालांच्या भूमिकेत कसे काय जाऊ शकतात? संजय राऊत म्हणाले की चंद्रशेखर बावनकुळे काय राज्यपाल आहेत का? त्यांनी हे कसं काय ठरवलं? अजून ते राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजून बाहेर फिरतायत. त्यांना डॉक्टरांची गरज आहे, तांत्रिकांची गरज आहे, हेच कळेना झालंय का अमित शहा तिकडनं तांत्रिक पाठवणार, मांत्रिक पाठवणार आहेत कुणास ठाऊक, असं देखील ते म्हणाले. आता एकंदरीत मुद्दा आहे की या ठिकाणी अजूनही म्हणजे मंडप सजलाय, वराडी मंडळी ठरलेली आहेत, मुहूर्त निघालेला आहे, तारीख ठरली, पत्रिका वाटल्या गेलेल्या आहेत. बोमला पण नवरदेव कोण आहे, सत्तेच्या खुर्चीत सत्तेची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आहे, हेच अजून ठरेना. अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात जवळपास बघितलं तर पहिल्यांदाच उद्भवली की काय प्रश्न निर्माण झालाय. आणि यातच ईव्हीएमचा घोळ वेगळाच. तिकडे युगेंद्र पवारांपासून अगदी 23 उमेदवारांनी मतपडताळणीसाठी पुन्हा एकदा फेर तपासणीची मागणी केली. संजय राऊतांनी तर आज रोखोकमध्ये थेटच लिहिलंय की शांतता ईव्हीएम गरबार झाली, शांतता लोकशाही मरण पावली, शांतता ईव्हीएम हायजॅक झाली. आता एकीकडे घालून ठेवलेला ईव्हीएमचा घोळ, दुसरीकडे सत्तानाट्याचा प्रयोग संपेना त्याचा घोळ, आणि तिसरीकडे नाराजी, मनधरणी, रुसवे, फुगवे, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आता काय चाललंय हाच प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात पडला. आणि हे सगळं बघणारे तुम्ही आम्ही प्रेक्षक बघे. आता हे सगळं जे चालवतायत याचे जे मेन सूत्रधार दिल्लीत बसलेले आहेत, त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, ते काय ठरवणार आहेत, कोण मुख्यमंत्री होणार आहे, इकडे अजितदादांचा पोर्टफोलिओ काय असेल, एकनाथ शिंदेचा पोर्टफोलिओ काय असेल, गृहमंत्रीपद कुणाला मिळणार आहे, ऊर्जा खातं कुणाला मिळणार आहे, नगरविकास मंत्रीपद कुणाला मिळणार आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यांची उत्तरच मिळेनाशी झाली आहेत. त्यामुळे या सगळ्याच गोष्टींचा विचार केला तर कदाचित उद्या दिल्लीतूनच असं फरमान निघून आहे, दिल थांब के बैठी है मेहरबान, नाटक अभी बाकी आहे, अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात बहुमत मिळूनही
या महायुतीला अजून आपला मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण हे ठरवता येत नसेल तर मात्र नेमकं राजकारण कोणत्या वळणावर चाललंय हेच कळायला मार्ग नाही. म्हणून दिल्ली ते खरे काय खोटे काय खरे याची उत्तरे येत्या काही दिवसात मिळतील अशी आशा करायला हरकत नाही. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.